Welcome student. In previous lecture we have completed sensory receptors. Today we will start with the next point, that is the sense organ, and in that we start with the first sense organ, that is the eye. So in this lecture we start to study the structure of eye. आधीच्या लेक्चरला आपण सेन्सरी रिसेप्टर्स कंप्लीट केले. मग हेच आता काही सेन्सरी ऑर्गन आपल्या अभ्यासाला येतात. जसं इयर आहे, आय आहे, हे दोन सेन्सरी ऑर्गन तुमच्या अभ्यासाला आहेत. त्यापैकी पहिला सेन्सरी ऑर्गन आपण आता शिकायला सुरुवात करतोय की ज्याला आपण म्हणतो आय. सो वी नो दॅट द आईज आर सेन्सरी ऑर्गन्स and they receives the stimulus of vision. Now, there is a pair of that eyes which is present in the orbit of skull. So, eyes are sensory organ receives the vision or stimulus of vision. Now, there is a pair of eyes, and a pair of eyes is present in the orbit of skull. It is present in the orbit of skull. In the cushion or protected by the cushion of fat, that means in that orbit, the fat is present, and that fat form the cushion around that eyes, because the eyes are very delicate organs. Now, such eyes, they are spherical or rounded in shape. They are spherical or rounded in shape, and that is known as an eyeball. It is known as a eyeball. Now, such eyes, they are protected by bones. Eyes are protected by bones, then eyebrows, then eyelids with eyelashes and lacrimal gland. Our eyes, they are protected by the bones, eyebrows, upper and lower eyelids with their eyelashes, and also by the lacrimal glands, which we also known as a tear gland. And the movement of that eyeball or eyes, that is controlled by 6 sets of muscles. Now, the movement of eyes, that is controlled by 6 sets of muscles. क्लियर? पहा, इंट्रोडक्टरी मी तुम्हाला सांगत होते की आईज म्हणजे सेन्स ऑर्गन्स आहेत, आणि आईज किती आहेत तुम्हाला? 2 आहेत, म्हणजे अ पेअर आहे. आणि ही पेअर कुठे लोकेट आहे? दॅट पेअर इज प्रेझेंट इन द ऑर्बिट ऑफ अवर स्कल. स्कल मध्ये जे ऑर्बिट्स आहेत, त्या ऑर्बिट्स मध्ये हे आपले आईज प्रेझेंट आहेत. का? तर जसं तुमचं हार्ट डेलिकेट आहे, जसं तुमचे लंग्स डेलिकेट आहे, हार्ट डेलिकेट आहे म्हणून थोडासे केजमध्ये प्रोटेक्ट झालंय, तसं आईज सुद्धा डेलिकेट आहे म्हणून ते कशामध्ये प्रेझेंट आहे? तर हे स्कलच्या ऑर्बिटमध्ये प्रेझेंट आहे. आणि ह्या ऑर्बिटमध्ये फॅटनी कुशन फॉर्म केलेले आहे, फॅट प्रेझेंट आहे, आणि त्याच्यामध्ये मग तुमचे काय आहेत? हे आयबॉल्स प्रेझेंट आहेत. ठीक आहे. आता ह्या आयबॉल्स कशा असतील? तर ते स्पेरिकल किंवा राउंडेड
राउंडेड इन शेप आहे. त्याचा आकार जर तुम्ही डोळ्याचा पाहिला तर तो कसा असतो, स्पेरिकल और राउंडेड. दॅट इज नोन ॲज अ आयबॉल. अँड सच अ आयबॉल्स दे आर प्रोटेक्टेड बाय द बोन्स. स्कल बोननी तर त्याला प्रोटेक्ट केलेलं. स्कल बोन म्हणजे कशा ऑर्बिटने त्याला प्रोटेक्ट केलेलं आहे. नंतर अजून कोणी प्रोटेक्शन दिलेलं आहे, आयब्रोज आहेत तुमच्या, आयब्रोजनी प्रोटेक्शन दिलेलं आहे. अप्पर साईडला आणि लोअर साईडला असणाऱ्या ह्या आयलिड्स आहेत आणि आयलिड्सला असणारे जे काही आय लॅशेस आहेत ह्या सगळे कशासाठी असतात तर त्याच्या प्रोटेक्शनसाठी असतात. आणि तसंच टिअर ग्लँड ज्याला तुम्ही म्हणता, अश्रुग्रंथी ज्याला तुम्ही म्हणता, त्या म्हणजेच त्याला आपण दुसरा शब्द लॅक्रिमल ग्लँड म्हणतो, हा सुद्धा काय करतात तर त्याला प्रोटेक्शन देतात. आणि मग हा आयबॉल तुम्ही मुवमेंट करू शकता त्याची. आणि ही मुवमेंट कोण कंट्रोल करतं तर ह्या आयबॉलला जोडलेल्या ज्या काही 6 सेट असतो मसल्सचा, त्या मसल्स काय करतात तर ह्या आयबॉलची मुवमेंट काय करतात, कंट्रोल करतात. दॅट इज अबाउट द इंट्रोडक्टरी. हे कॉमन मी इंट्रोडक्टरी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगितलं. नाउ वी स्टार्ट विथ ऍक्च्युअली द स्ट्रक्चर ऑफ आय. नाउ स्ट्रक्चरली the eyes or eye that is made up of 3 layers. It is made up of 3 layers, or we know that, or we says that the wall of eyeball that is made up of 3 layers. The outer is known as a sclera, middle is known as a choroid, and innermost is known as a retina. So, the wall of eyeball that is made up of or consists of how many layers? 3 layers. And they are, outer is known as a sclera, middle is known as a choroid, and innermost is known as a retina. Now we start with the first layer, and that is the sclera. So the first layer is a sclera. Means this layer, outermost layer of eyeball is known as a sclera. Clear? Now, sclera is the outermost layer. It is the outermost layer and made up of dense fibroelastic connective tissue with collagen fiber. So, that sclera is the outermost layer of wall of eyeball, and such a sclera is made up of, it is the outermost layer and it is made up of dense fibroelastic connective tissue, and in that connective tissue the white fibers, which were also known as a collagenous fiber, they are present. Now, these are 6 set of eye muscles which control the movement of eye. That eye muscles get attached to the sclera. Eye muscles attached to sclera, which control the movement of eyeball. Now, anterior portion of that sclera or this layer means this portion. This portion is known as a posterior portion, and such a portion which is present towards the anterior side. So this anterior portion of the sclera, that anterior portion is a thick and a transparent, which we know as a cornea. Now the anterior portion of sclera is a thick and transparent, and the transparent portion is known as a cornea. Is it clear? No doubt, sclera is the outermost portion of eyeball. That outermost portion is made up of dense fibroelastic connective tissue in which the collagenous fibers are present. Now, the eye muscles
which control the movement of that eyeball, they are attached to this outermost membrane, which we know as sclera. Now the anterior portion of that sclera, such an anterior portion, it become thick, that become transparent one, and such a portion is known as a cornea. Means cornea is a anterior thick transparent portion of sclera. Now this cornea is slightly bulged out portion for focusing the light on the retina. It is cornea is bulged out portion of sclera. Cornea is a slightly bulged out portion of the sclera for focusing of light, for focusing of light on retina. So this is a bulge out portion, and why that portion is bulged out? To focus the light on the retina. Clear? Now, such a sclera, it gets supplied with the blood vessels, but the cornea is devoid of blood vessels. Sclera supplied with blood vessels, but the cornea devoid of blood vessels. So blood vessels are supplied to only this portion, that is the sclera, and no blood vessels are present in the cornea, means it is devoid of blood vessels. Clear? Means that the cornea, it gets nourished by the aqueous humor and lacrimal secretion. So cornea, it gets nourishment from aqueous humor and lacrimal secretion, because it devoid of blood vessels. Blood vessels are absent in the cornea. As the blood vessels are absent in the cornea, it takes the nourishment from the aqueous humor and lacrimal secretion. Aqueous humor means that is a watery fluid which is present in this anterior chamber, which we know as the aqueous chamber. Clear? And lacrimal secretion, we know that the tear gland secrete the tears, and that is known as the lacrimal secretion. Now, the last point is the exposed portion of that sclera. This exposed portion of sclera and cornea, they get protected by or covered by a transparent membrane, and that transparent membrane is known as a conjunctiva. So, next point, exposed portion of sclera and whole cornea covered by a membrane, which is a thin membrane, which is a transparent membrane, and that is known as a conjunctiva. That portion is known as what? Conjunctiva. Conjunctiva provide the protection and also lubrication to this portion. लक्षात येत आहे? पहा काय काय सांगितलं मी.
त्याच्या वॉलचा आउटर मोस्ट लेअर आहे. सो स्क्लेरा इज द आउटर मोस्ट लेअर. तयार कशापासून झालाय? कनेक्टिव्ह टिश्यू. कुठल्या प्रकारचा? डेन्स फायब्रो इलास्टिक कनेक्टिव्ह टिश्यू पासून तो तयार झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये कोलॅजिनस फायबर सुद्धा प्रेझेंट आहे. हा स्क्लेरा हा आउटर मोस्ट लेअर असल्यामुळं आयबॉलच्या मुवमेंट करणाऱ्या ज्या आय मसल्स असतात ह्या कुठे अटॅच झालेले असतात? तर स्क्लेराला अटॅच झालेले असतात. ठीक आहे. पुढचा पॉइंट मी तुम्हाला सांगितला की हा स्क्लेराचा हा जो अँटेरियर पोर्शन आहे तुम्हाला दिसतोय तो, तर हा अँटेरियर पोर्शन काय झालेला आहे? थिक झालेला पोर्शन आहे, ट्रान्सपरंट पोर्शन असतो. आणि हा थिक आणि ट्रान्सपरंट पोर्शन जो आहे त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण कॉर्निया असं म्हणतो. बरोबर. आता कॉर्निया हा बल्ज आउट आलेला पोर्शन आहे, तो थोडासा बल्जिंग दाखवतोय बघा. आणि हा बल्जिंग कशासाठी दाखवतो? फॉर फोकसिंग द लाईट ऑन द रेटिना. ह्याला काय करायची असते? लाईट फोकस करायची असते कमिंग फ्रॉम द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट पासून येणारी जी काही लाईट असेल ती रेटिनावरती फोकस करण्यासाठी कॉर्निया काय झालेला आहे? थोडासा बल्ज झालेला आहे. ठीक आहे. आणि खूप महत्वाचं आहे हे लक्षात घ्या की हा जो पोस्टेरियर पोर्शन आहे स्क्लेरा, तर स्क्लेराला ब्लड व्हेसल्सचा सप्लाय आहे, पण कॉर्निया हा जो पोर्शन आहे हा कॉर्नियाला ब्लड व्हेसल्सचा सप्लाय गेलेला नाहीये. मग ठीक आहे, स्क्लेराला ब्लड व्हेसल्स किंवा ब्लड मधून न्यूट्रिशन मिळेल, पण कॉर्नियाला न्यूट्रिशन कोण देणार? सो दॅट कॉर्निया ऑब्टेन द न्यूट्रिशन फ्रॉम काय काय सांगितलं? ॲक्वियस ह्युमर. ॲक्वियस ह्युमर म्हणजे काय? तर ही डोळ्याच्या पुढच्या बाजूला असा एक चेंबर असतो आणि ह्या चेंबरमध्ये वॉटरी फ्लुइड असतं. त्या वॉटरी फ्लुइडला आपण काय म्हणतो? ॲक्वियस फ्लुइड म्हणतो. आणि त्या चेंबरला आपण ॲक्वियस चेंबर म्हणतो. ठीक आहे. आणि मग हे फ्लुइड तो जो काही कॉर्निया आहे त्याला नरिशमेंट देतं. आणि आणखी कोण देतं? लॅक्रिमल सिक्रेशन म्हणजे अश्रुग्रंथी ज्या असतात त्या सिक्रेशन सिक्रेट करतील, म्हणजे टीयर सिक्रेट करतील आणि त्या सिक्रेशन त्याला काय करतं? नरिशमेंट देतं. बरोबर आहे. आणि शेवटचा पॉइंट ह्याच्यामध्ये मी सांगितला की हा जो एक्सपोज झालेला स्क्लेराचा पोर्शन आहे आणि टोटल कॉर्नियाचा पोर्शन आहे, ह्या पोर्शन वरती एक थिन असणारा मेम्ब्रानस असणारं कव्हरिंग प्रेझेंट आहे. आणि त्या कव्हरिंगला आम्ही काय म्हणतो? त्याला आपण कंजक्टिव्हा असं म्हणतो. आणि ह्या कंजक्टिव्हा प्रेझेंट असल्यामुळं कॉर्नियाचं काय होतं? तर प्रोटेक्शन पण त्याला मिळतं आणि त्याला काय होतं? लुब्रिकेशन पण मिळतं. लक्षात येत आहे? मग खूप वेळेला तुम्हाला हे माहितीये पहा की कंजक्टिव्हायटिस डिसीज आहे असं आपण म्हणतो. डोळ्याच्या बाबतीत कंजक्टिव्हायटिस झालाय म्हणजे काय होतं? तर ही जी कंजक्टिव्हा आहे, सर्दी वगैरे जर खूप झाली तर ही खजायला लागते, तिला थोडंसं स्वेलिंग येतं आणि त्याला काय म्हणतात? तर कंजक्टिव्हायटिस म्हणतात. तर कंजक्टिव्हा काय करते? तर ह्या कॉर्नियाला प्रोटेक्शन द्यायचं, त्या कॉर्नियाला लुब्रिकेशन द्यायचं काम कोण करतं? तर ती कंजक्टिव्हा करते. हा झाला आईचा पहिला लेअर कंप्लीट की ज्याला आपण काय म्हणतो? स्क्लेरा असं म्हणतो. आता ह्याच्यानंतर आपल्याला त्याचा दुसरा लेअर शिकायचा आहे की ज्याला आपण कोरॉइड असं म्हणतो. सो द सेकंड लेअर ऑफ आयबॉल इज नोन ॲज अ कोरॉइड. Second layer is known as what? That is known as a choroid. Or it is also known as a uvea. That is known as what? Uvea. Or it is also known as a choroid. Now, choroid means this layer. So, choroid is a middle layer and that layer is a vascular and pigmented and not complete layer. So, choroid is a middle layer. It is present inside the sclera. Then it is vascular layer, pigmented layer, clear? So,
pigmented layer and not the complete layer. And such a layer is divided into three parts. So, look here. This middle layer is known as a choroid. Okay? That means choroid is present inside the sclera. That choroid is also known as a uvea. That choroid is a vascular layer, means it is supplied with the blood vessels. That is a pigmented layer. That is a pigmented layer, not complete layer. That is not complete one. Complete eyeball होती present असणारा हा layer नाही. And such a layer is divided into how many parts? That is divided into the three parts. So the first portion is known as a proper choroid. So the first portion is known as what? Proper choroid. Second portion is known as the ciliary body, and third portion is known as the iris. Look here. So this is the choroid, which is a middle portion present inner side of the sclera. That is highly vascular portion, not complete portion. Pigmented layer है हाँ. And such a choroid, it is divided into three parts. This posterior portion is known as a proper choroid. This portion is known as a ciliary body, and this portion is known as a iris. So it is divided into three parts. Proper choroid means this portion. Then this portion is known as a ciliary body, that is the second portion, and this portion is known as a iris, that is the third portion. And we start with the first, that is the choroid proper. So, choroid proper means this portion which is present inside the sclera. That is the middle pigmented portion. It is pigmented because it prevents the internal reflection of light and is supplied with blood vessels. So, proper choroid that is present inside sclera, then vascular and pigmented. Why it is pigmented? Why the proper choroid is pigmented portion? Because that portion prevents the internal reflection of light. It is pigmented because it prevents internal reflection. Clear? Now the next is, it is a vascular, means it is supplied with the blood vessels, and that blood vessel provide the nourishment and oxygen to the retina. लक्षात येते का पहा. These blood vessels, they provide nourishment and oxygen to retina. हे लक्षात येते का पहा. मी माहिती सांगते कोरॉइडची. कोरॉइड हा व्हॅस्क्युलर आहे, त्याला ब्लड व्हेसलचा सप्लाय आहे, आणि ह्या ब्लड व्हेसल्स कोणाला नरिशमेंट आणि ऑक्सिजन प्रोव्हाइड करतात, तर आतल्या लेयरला, म्हणजे तिसऱ्या लेयरला, इनरमोस्ट लेयरला, की ज्याला आपण काय म्हणतो, रेटिना असं म्हणतो. ठीक आहे. दॅट इज अबाउट द प्रॉपर कोरॉइड. लक्षात आलं का पहा. किंवा कोरॉइड प्रॉपर म्हणतात. काय म्हणतात? कोरॉइड प्रॉपर. प्रॉपर कोरॉइडच्या ऐवजी आपण काय म्हणू, कोरॉइड प्रॉपर. ठीक आहे. So, choroid proper means the posterior portion of choroid that is present inside the sclera,
स्क्लेराच्या आत प्रेझेंट आहे. व्हॅस्क्युलर लेअर आहे तो म्हणजे त्याला ब्लड वेसल्सचा सप्लाय आहे. आणि तो पिगमेंटेड लेअर आहे. तो पिगमेंटेड काय आहे तर तो प्रिव्हेंट करतो इंटरनल रिफ्लेक्शन आणि ह्याला सप्लाय झालेले ज्या ब्लड वेसल्स असतात त्या कोरॉइडला तर नरिशमेंट देतातच, पण त्याच्याबरोबर नरिशमेंट आणि ऑक्सिजन त्या कोणाला प्रोव्हाइड करतात तर ह्या आतल्या लेअरला करतात की ज्याला आपण काय म्हणतो रेटिना म्हणतो. तर हा पहिला लेअर कोरॉइडचा पहिला पार्ट आपण कंप्लीट केला, कोरॉइड प्रॉपर. आता दुसरा पहा, दुसरा काय आहे? दुसरा आहे सिलियरी बॉडी. सो द सेकंड पोर्शन इज ciliary body. This portion is known as a ciliary body. So ciliary body is a thick muscular ring like structure at the junction of choroid and iris. These are the thick muscular rings at the junction of choroid and iris. लक्षात येते का पहा लोकेशन? Ciliary body means thick portion, muscular ring-like portion, and that muscular ring-like portion is present at the junction of choroid and iris. ही iris आहे, ही choroid आहे. ह्याच्या जंक्शनला प्रेझेंट असणारा थिक असणारा मस्क्युलर असणारा जो रिंग-लाइक पोर्शन आहे त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो सिलियरी बॉडीज. नाउ its epithelium secrete the aqueous humor. Its epithelium secrete aqueous humor. Aqueous humor जे इथं प्रेझेंट आहे aqueous चेंबर मध्ये ते तिथं येतं कुठून तर ह्या ज्या सिलियरी बॉडीचा इपिथेलियम असतो दॅट इपिथेलियम सिक्रेट द aqueous humor. Clear? Now next point. The suspensory ligaments are attached to the ciliary body which hold the lens in position. These are the suspensory ligament. That suspensory ligament hold the lens. Clear? And that suspensory ligaments are attached to the ciliary body. Suspensory ligaments, they attach to the ciliary body, and that suspensory ligament they hold the lens in position. Now the ligaments and muscles of ciliary body they help in the adjustment of size of lens. These are ligaments, suspensory ligaments and muscles of ciliary body. They help in the adjustment of size of lens. Is it clear? पहा काय काय सांगितलं ते. आपण कोरॉइड बद्दल शिकलो. कोरॉइडचा पहिला पोर्शन की ज्याला तुम्ही कोरॉइड प्रॉपर असं म्हणत होता तो तुम्ही पाहिला. त्याच्यानंतर दुसरा पोर्शन तुम्ही शिकायला सुरुवात केली ज्याला आपण सिलियरी बॉडी असं म्हणतो. सिलियरी बॉडी म्हणजे काय तर ह्या थिक असणाऱ्या मस्क्युलर असणाऱ्या रिंग लाईक जे स्ट्रक्चर आहे की जे प्रेझेंट दिसत तर ह्या आयरिस आणि ह्या कोरॉइडच्या जंक्शनला प्रेझेंट असणारं हे स्ट्रक्चर आहे.
आणि ह्या स्ट्रक्चरचा जो इपिथेलियम आहे तो काय काम करतो, तर इथं ह्या ॲक्वियस चेंबरमध्ये जे वॉटरी फ्लुइड असतं की ज्याला आपण ॲक्वियस ह्युमर असं म्हणतो, हे ॲक्वियस ह्युमर सिक्रेट करायचं काम करतो. आता ह्या सिलिअरी बॉडीला हे थ्रेड लाईक स्ट्रक्चर तुम्हाला अटॅच दिसतंय. ह्या थ्रेड लाईक स्ट्रक्चरला म्हणतात सस्पेन्सरी लिगामेंट. आणि हे सस्पेन्सरी लिगामेंट काय करतात, दे होल्ड द लेन्स इन पोझिशन. ते दोन्ही टोकं त्यांनी काय केलेले, लेन्सला बांधून ठेवलेले, धरून ठेवलेले. आणि असे सस्पेन्सरी लिगामेंट कोणाला अटॅच झालेले आहेत, आपल्या सिलिअरी बॉडीला अटॅच झालेले आहेत. मग हे लिगामेंट आणि त्या सिलिअरी बॉडीच्या असणाऱ्या मसल्स ह्या काय काम करतात, दे हेल्प इन द ऍडजस्टमेंट ऑफ द साइज ऑफ लेन्स. लेन्सची साईज कमी जास्त करण्यासाठी त्या लेन्सला मदत करायचं काम हे लिगामेंट्स आणि सिलिअरी बॉडीच्या मसल्स करतात. क्लिअर? दॅट इज अबाउट द सिलिअरी बॉडी. आता पुढचा पॉईंट त्याच्यातला पहा, तिसरा पार्ट. कुठला पार्ट आहे तिसरा? आयरिस. तिसरा पोर्शन आयरिस. Iris means this portion. So iris is present at the junction of sclera and cornea. Present कुठे आहे, तर जंक्शन ऑफ स्क्लेरा आणि कॉर्निया. आउटर स्क्लेरा आणि मिडल कॉर्निया, सॉरी आउटर स्क्लेरा आणि हा जो काही कॉर्निया आहे की स्क्लेराचाच अँटेरियर पोर्शन आहे, त्याच्या जंक्शनला कोण प्रेझेंट आहे, तर त्याच्या जंक्शनला प्रेझेंट असतात iris. So, iris are present at the junction of sclera and cornea. इथं डायग्राम मध्ये जरी बघितलं तरी तुमच्या लक्षात येते हा स्क्लेरा आणि हा कॉर्निया, ह्याच्या जंक्शनला कोण प्रेझेंट आहे, तर त्या आयरिस प्रेझेंट आहे. नाउ दॅट आयरिस दे आर vascular and or they are the vascular portion or part of the choroid. हा कोरॉइडचा व्हॅस्क्युलर असणारा हा पोर्शन आहे. sharply bends into the cavity of eyeball. So iris means that is a sharply bent part of choroid, which is a vascular. So, iris is a sharply bent part of choroid, and that is a sharply bent into the cavity of eyeball. It is sharply bent into the cavity of eyeball. Clear? Such a portion is known as a iris. Actually, that iris is a thin and it is a colored portion. It is a thin and colored portion. It is blue, black, brown in color. Now, that iris perforated in the middle by an opening, and such an opening is known as a pupil. This opening is known as what? Pupil. So iris perforated in the middle by an opening or aperture, and that opening or aperture is known as a pupil. Is it clear? I repeat it. Iris is present at the junction of sclera and cornea. Sclera and cornea च्या जंक्शनला प्रेझेंट आहे iris. That sharply bends portion of choroid. choroidचाच आयबॉलच्या कॅव्हिटीमध्ये शार्पली बेंड झालेला पोर्शन आहे की ज्याला आपण काय म्हणतो, आयरिस म्हणतो. हा
थीन पोर्शन आहे आणि कलर्ड पोर्शन आहे. थीन आणि कलर्ड आहे. त्याला ब्लू कलर असतो, ब्राऊन कलर असतो, नंतर ब्लॅक कलर असतो. आपल्या डोळ्यांचे जे कलर असतात ना, डोळ्यामध्ये काळा पोर्शन दिसतो तो कशाचा झाला? आयरिस झाला. And such a iris perforated at the middle, and that aperture is known as a pupil. बघा, ही आयरिस जी आहे ही मध्यभागी काय झालेलं आहे? तिला मध्यभागी एक ह्या साईडने आयरिस आली, ह्या साईडने, आणि मध्ये तिला एक अपर्चर तयार झालंय, ओपनिंग तयार झालंय, आणि त्या ओपनिंगला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण प्युपिल म्हणतो. नाउ द स्मूथ मसल्स ऑफ आयरिस they help in the regulating the size of a pupil. They help in regulating the size of pupil. Helps in regulating size of pupil. पहा, आता ह्या आयरिसला मसल्स आहेत. ह्या मसल्स कॉन्ट्रॅक्ट झाल्या की प्युपिल काय होणार आहे? मोठं होईल. मसल्स रिलॅक्स झाल्या की प्युपिल काय होईल? लहान होईल. म्हणजे आयरिसला असणाऱ्या ज्या स्मूथ मसल्स असतात त्या स्मूथ मसल्स दे हेल्प इन द रेग्युलेटिंग द साइज ऑफ द प्युपिल डिपेंडिंग अपॉन द इंटेन्सिटी ऑफ लाईट एंटरिंग इन द आयबॉल. तुमच्या आयबॉलमध्ये जी काही लाईट जाते त्याच्या इंटेन्सिटीवरती ही प्युपिल मोठं करायचं का प्युपिल लहान करायचं हे डिपेंड असतं. आणि प्युपिल लहान आणि मोठं कोण करतं? तर आयरिसला असणाऱ्या स्मूथ muscles करता. Clear? That is about the choroid. Now the last portion is a lens. In that, the last portion is known as a lens. So this portion is known as a lens. So lens is a transparent portion, elastic portion and biconvex portion. Transparent, elastic and biconvex. हे शब्द सगळे तुम्हाला कळतात. लेन्स ही ट्रान्सपरंट असते, इलास्टिक असते आणि बायकॉन्व्हेक्स असते. And that is suspended in the eyeball by the suspensory ligament. It is suspended in the eyeball cavity with the help of suspensory ligament. ह्या सस्पेन्सरी लिगामेंटच्या साह्यानं ही आयबॉल मध्ये काय केलेली आहे? होल्ड केलेली आहे. ठीक आहे. नाउ that suspensory ligament and lens divide the eyeball into the two parts. Look here. That suspensory ligament hold the lens in position, and such a suspensory ligament and that ligament and lens divide eyeball into two parts. This suspensory ligament and this lens divide the eyeball into the two portions. This is the anterior portion and this is the posterior portion. Now the anterior portion is a small and that is known as portion small and that is known as aqueous chamber. And in that aqueous chamber the watery fluid is present which we known as aqueous humor. Now, this is the posterior chamber, and posterior chamber is a large, which we known as a vitreous chamber. Posterior is known as a vitreous chamber, and that vitreous chamber is a large chamber and it filled with gel-like fluid or jelly fluid, and that fluid is known as a vitreous fluid. लक्षात येते का? पहा, अशी मध्यभागी
कॅव्हिटीचे दोन पार्ट पडलेत. अँटेरियर पार्ट छोटा झालाय आणि पोस्टेरियर पार्ट मोठा झालाय. अँटेरियर पार्ट मध्ये कोण आहे किंवा काय म्हणतात तर त्याला म्हणतात ॲक्वियस चेंबर. आणि ह्याच्यामध्ये फ्लुइड असतं, तिचे पाण्यासारखं असतं, वॉटरी असतं, त्याला ॲक्वियस फ्लुइड म्हणतात. तसंच पोस्टेरियर चेंबर मोठा आहे आणि पोस्टेरियर चेंबर मध्ये काय असतं, त्याच्यात ना फ्लुइड असतं. आणि ते फ्लुइड कसं असतं तर जेल लाईक असतं किंवा जेली लाईक असतं. जेल लाईक म्हणण्यापेक्षा आपण त्याला काय म्हणूया, जेली लाईक फ्लुइड आहे म्हणूया, जेली लाईक. क्लिअर. आणि मग ह्या फ्लुइडची दोन फंक्शन लक्षात ठेवा. एक म्हणजे इट गिव्स प्रॉपर शेप टू अवर आयबॉल. फंक्शन काय आहे त्या फ्लुइडची, इट मेंटेन द शेप. आयबॉलचा शेप मेंटेन करायचं काम ते करतात. अँड ऑल्सो मेंटेन द प्रेशर फॉर कीपिंग लेन्स इन पोझिशन. पहिलं फंक्शन झालं आयबॉलचा गोल शेप मेंटेन करणं आणि दुसरं मेंटेन द प्रेशर, मेंटेन द प्रेशर फॉर कीपिंग लेन्स इन पोझिशन. लेन्स इन पोझिशन. लक्षात आलं. हे फ्लुइड डोळ्यामध्ये प्रेझेंट असल्यामुळं डोळ्याला प्रॉपर राउंडेड शेप मिळालाय, म्हणजे मेंटेन द शेप ऑफ आयबॉल. आणि दुसरं फंक्शन आहे मेंटेन द प्रेशर फॉर कीपिंग द लेन्स इन पोझिशन. हे प्रेशर मेंटेन झाल्यामुळे ह्या आणि ह्या साईडला ही लेन्स प्रॉपर पोझिशनला राहते. ठीक आहे. दॅट इज अबाउट ओनली द टू लेयर्स ऑफ आयबॉल. इन नेक्स्ट लेक्चर we start with the next point, that is the third layer which we know as a retina. आजच्या लेक्चरला आयबॉलचे दोन लेयर आपण कंप्लीट केले. पुढच्या लेक्चरला आपण त्याचा तिसरा लेयर कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे.